रत्नागिरीत गेले 3 दिवस पावसाची हजेरी. धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली. रत्नागिरीतील शीळ धरण ओव्हरफ्लो झाले. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं धरण तुडुंब भरलं. पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होतोय. मनोज लेले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत. मनोज, आपण पाहतोय रत्नागिरीत पाऊस सुरू आहे, शीळ धरण ओव्हरफ्लो झालंय. कसं वातावरण आहे, काय सांगाल? नक्कीच ज्या चित्राची आतुरतेनं सगळे रत्नागिरीवासी वाट बघत होते तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. शीळ धरण जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळतं आहे. गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकण पट्ट्यामध्ये जो मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सुखावणारं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. शीळ धरण 100% भरलेलं आहे आणि त्याचमुळं सध्या त्याच्या सांडव्यावरनं या ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी येताना पाहायला मिळतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अशीच 20 धरणांपैकी 20 धरणं जी आहेत ती 50% या ठिकाणी भरलेली पाहायला मिळत आहेत. तर 2 धरणं जी आहेत दापोली तालुक्यातील ती सुद्धा 100% भरलेली पाहायला मिळत आहेत. सध्या शीळ धरण हे ओव्हरफ्लो झाल्यामुळे रत्नागिरीकरांच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटलेला आहे, कारण का 90% पाणी या शीळ धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जातो. सध्या समाधानकारक पाऊस जो होतो आहे त्यामुळे सध्या शीळ धरणाच्या सांडव्यावरनं या ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं जून महिन्यामध्येच हे धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो होतं, मात्र मध्ये पावसाने जी विश्रांती घेतलेली होती त्यामुळं काहीसा पावसाला या ठिकाणी ब्रेक लागलेला होता आणि त्याचमुळं धरण क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाण्याची आवक कमी झालेली होती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला या ठिकाणी हे धरण जे आहे ते या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळतं आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.